स्वातंत्र्याची अनेक दशकं उलटून गेली तरी गावाला हक्काचा रस्ता मिळत नसल्याने अखेर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मढी गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। मढी गावाला रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करा या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी थेट लोणार तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने तहसील कार्यालय परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून प्रशासनाला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम देण्यात आले। पाहूयात या आंदोलनाचा हा विशेष रिपोर्ट। लोणार तालुक्यातील मढी हे सुमारे 350 आदिवासी लोकसंख्येचं गाव आहे। तर स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं उलटली तरी या गावाला 12 माही रस्ता मिळालेला नाही। पावसाळ्यात तर गावांचा संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडते। याच त्रासाला कंटाळून आज गावातील महिला, पुरुष आणि वृद्धांनी थेट लोणार तहसील कार्यालयात ठिय्या मांडलाय। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। मात्र तहसीलदार भूषण पाटील यांनी मध्यस्थी करत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। या आंदोलनादरम्यान आपल्या व्यथा मांडताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले। रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचं शिक्षण, रुग्णांचे हाल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन दिलं असून 30 जूनपर्यंत काम पूर्ण न झाल्यास 1 जुलैपासून आमरण उपोषण आणि रास्ता रोको करण्याचा थेट इशारा दिलाय। तर मढी गावच्या रस्त्याचा प्रश्न आता कमालीचा पेटला असून ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जर 30 जूनपर्यंत प्रशासनाने ठोस पावले उचलले नाहीत तर 1 जुलैपासून हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची आणि चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। नमस्कार। सध्या लोणार तहसीलमध्ये लोणार तालुक्यातील मढी या गावातील आपण बघू शकता हे नागरिक आणि महिला यांनी तहसील कार्यालयाच्या दरवाजावर ठिय्या आंदोलन केलंय। त्यांच्या मते त्यांच्या गावामध्ये रस्त्याची, पाण्याची व्यवस्था नाही आणि या मागणीसाठी त्यांनी त्यांचं म्हणणं वारंवार मागण्या केल्यात, परंतु अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळं त्यांनी हे ठिय्या आंदोलन केलं। आपण बघू शकता हा मुख्य दरवाजा आहे तहसील कार्यालयाचा, हा सुद्धा त्यांनी बंद केला। आपण या ठिकाणी बघू शकताय लोणार तहसील कार्यालयाचे दोन्ही रस्ते या नागरिकांनी, महिलांनी या ठिकाणी जाम केले आणि आता आपण त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी हे आंदोलन नेमका हा निर्णय का घेतलाय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आपण पाहतोय आज या लोणार तहसीलमध्ये लोणार तालुक्यातील मढी या गावातील नागरिक आणि महिलांनी या ठिकाणी हे आंदोलन केलं होतं। माननीय तहसीलदारांनी या ठिकाणी मध्यस्थी करून यांना हे ठिय्या आंदोलन स्थगित करून करायला लावले। नेमकं त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा का घेतलाय हे आपण आता त्या गावातीलच महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण जे आज ठिय्या आंदोलन केलं होतं, नेमक्या तुमच्या अडचणी काय आहेत? आमच्या रस्त्याची आहे की आम्हाला आमच्या गावाला रस्ता यावा, आमच्या मुलीने शाळेत जावं, म्हणजे बस आली पाहिजे। कारण की वडिलाला काम करावं लागतं, आईला काम करावं लागतं आणि जर शाळेतून जाता येताना वडे नाले भरतात, लेकर वड्या नाल्याकडे वाकून पाहतात, जर पडले गिडे काही झालं त्याला आम्ही मायबापान काय करावं, कवरक ध्यान द्यायचं त्याच्याकडे। त्याच्यामुळे आम्हाला रस्ता पाहिजे, आमच्या गावाला बस आली पाहिजे। रस्ता झाल्यावर बस आम्ही आणूच कशी तरी रस्ता आल्यावर, पण आमच्या गावाला मेन रस्ता येणं हे मुद्दे, कारण की आमच्या लेकर म्हणजे असे सुविधा शाळेत जाते आणि घरी येते। नेमके गावामध्ये शाळा नाहीये का? गावामध्ये शाळा आहे आमच्या, चौथी लोकचे आणि चौथी लोक एक मास्तर शिकवायले आणि लेकर काय भरपूर ते शाळेत जात नाही तर मोठा लेकर रस्त्यामुळे शिक्षक पण येत नाही जास्त करून, जास्त म्हणजे चिखल होतं रस्त्यानं, त्याच्यामुळे लेकर असल्यामुळे लेकर काही शाळेत ध्यान देत नाहीत गावातल्या। त्याच्यामुळे आम्हाला बाहेर गावी टाकायची शाळेत मध्ये, कारण की ते लगेच आलं पाहिजे। आमच्या लाभार्थीची शिक्षणाची व्यवस्था म्हणजे नाही 5 किलोमीटर लोणी पायाला लागतं। आमचे लहान लेकर आहेत, आम्ही ते शाळेत मध्ये आज लोणी टाकायची, लहान कशी टाकायची ती शाळेत मध्ये, इतकी लहान कशी जात चालत। रोज आम्ही नेऊन घालायला यायला आम्हाला काम करावं लागतील का नाही? आम्ही बिन गरीबच आहेत ना, पोट भरून खाणारे। सरकारनं इथून पुढे किती पिढ्या गेल्या त्या गावाला अजूनपर्यंत रस्ता नाही आणि आता इथून पुढे झाला पाहिजे। सरकारनं आम्हाला फक्त रस्ता द्या पाहिजे, एवढी आमची मागणी। आमचं जर नाही ऐकलं तर आम्ही पुन्हा येणार इथं आंदोलन करायला। तुम्ही जर आता 1 तारखेला निवेदन दिलेस तर ना
तोपर्यंत आमच्या रस्त्याला जर सुविधा जर चालू नाही केला तरी पण आम्ही 1 तारखेपासून इथं उपोषणाला बसू ही आमची ठाम आहे. अतिशय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी या महिलांच्या आहेत. आपल्यासोबत आहेत मढेगावचेच ग्रामपंचायत सदस्य. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण कशा पद्धतीने या ठिकाणी या रस्त्यासाठी पाठपुरावा केलाय. आम्ही होतापर्यंत 30 वर्षापासून मागण्या करायलो रस्त्याच्या. बुलढाण्याला गेलो, मेहकरला, इथं तहसील कार्यालयात आलो, निवेदन दिले त्याला, आमदाराला भेटलो, खासदाराला भेटलो, अनेक मुद्दे आम्ही उपस्थित केले, पण आमच्या मागण्या कोणी मान्य केल्याच नाही. आमच्या गावाला रस्त्याची माझं फार रस्त्याची दुरुस्त अवघड आहे. म्हणजे जायला रस्ता नाही, कुंकुणात म्हणजे चौकून 5-5 किलोमीटर गाव आहे इथं. तर आमचं गाव सगळं जंगलामध्ये आहे. तर आम्हाला जास्तीत जास्त गरज रस्त्याची आहे. रस्त्यामुळं आमचे काही 2-3 माणसं मरण पावले गाडी बैल नेतानी. दवाखान्यासाठी डिलेवरी दवाखान्यात मोपल न्यावं लागते, लहान लोणी मोठी लोणी न्यावं लागते. अशा फार अडचणी आमच्या गंभीर आहेत. शाळेत लेकराच्या शिक्षणाचे बी लोणी ठेवावं लागते, 10वी 12वी. त्यासाठी आम्ही इथं तहसीलला आलेलो आहे, निवेदन दिलं तहसीलदार साहेबाला. आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करा हीच आमची विनंती आहे. अतिशय दुःखद प्रतिक्रिया यांची आहे की त्यांना ही व्यथा मांडताना त्यांना अश्रू सुद्धा या ठिकाणी अनावर झालेत. आपल्यासोबत आहेत बुलढाणा जिल्हा आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष गजानन डाखोरे. त्यांच्याकडून आपण या आंदोलनाविषयी आणि त्यांनी काय इशारा दिला सरकारला याबाबत आपण जाणून घेणार आहोत. दिनांक काल 7/6/2026 रोजी मी मडीगावी गेला असता म्हणजे माझ्या समाज बांधवांनी कॉल केला की अशा अशा अडचणी तुम्ही इथपर्यंत या, आमच्या सॉल्व्ह करा. गेला असता बघता तिथं रस्ता नाहीये, कोण्या साईडने रस्ता नाही. जवळपास मोठी गाडी न्यायची म्हणलं तर 5 किलोमीटर पायाने चालत जावं लागतं. मोटरसायकल नेली तर बऱ्याच ठिकाणी एक माणूस फक्त गाडी घेऊन चालू शकतो, मागच्या एका माणसाला उतरून यावं लागतंय. आणि रस्ता म्हणजे कोण्या साईडने रस्ता नाही. सरकार 75 वर्ष जर स्वातंत्र्य मिळून जर सरकार जर त्या गावाला रस्ता देत नसेल तर म्हणजे आम्ही भारताचे मूळ निवासी आहे का नाही हा प्रश्न पडला. आम्ही भारतात राहतोय का काय राहतोय. सर्व आम्ही आज इथं तहसीलला घेराव घातला होता. सकाळी सुमारे 1 ते 1.5 तास आम्ही कामकाज बंद केलंय. म्हणजे तहसीलला सर्व समाज बांधवांनी आणि महिला आणि तसेच सहकारी मित्र तसेच गाववाले सर्वजण हजर होते. जोपर्यंत आता त्यांनी तहसीलदार साहेबांनी मध्यस्थी करून आम्हाला एक निवेदन पत्र द्यायला लावलं दिलंय. पण 1 तारखेला येणाऱ्या 1 तारखेला आम्ही हे जर आमच्या मागण्या पूर्ण 1 तारखेच्या अगोदर जर काम चालू नाही झालं किंवा सुविधा नाही मिळाल्या तर 1 तारखेला आमची अशी मागणी राहील. एक तर आम्हाला 1 तारखेला वाशिम जिल्हा बदली द्या, नाही तर आम्हाला 1 तारखेच्या अगोदर काम नाही झालं आम्ही ठाम उपोषणाला बसणार आणि रस्ता रोको करणार. याच्यानंतर जो काही हे कायदा सुव्यवस्थेचा भंग झाला, परत प्रशासनाने आमच्यावर काही म्हणणं नाही की तुमच्यामुळे झाला म्हणून. आम्ही सरळ इशारा देतोय आणि आम्ही आंदोलनावर ठाम आहे. 1 तारखेपर्यंत आम्ही या सरकारची किंवा या समध्या प्रशासनाची समध्या शासकीय विभागाची वाट बघत आहे. शेवटची 1 तारीख राहील. 1 जुलैपासून आमचं आंदोलन सुरू राहील. अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया या ठिकाणी गजानन वाठोरे यांनी दिली की जर 75 वर्षे देशाला स्वातंत्र्य होऊन ज्या गावाला रस्ता नाही त्या गावातील त्यांच्या सांगण्याप्रमाणे अनेक बळी त्या ठिकाणी गेले. रस्ताच नाही तर आजारी व्यक्तींना दवाखान्यापर्यंत कुठपर्यंत नेणार. आज त्यांची मुलं ज्यांना शाळेमध्ये बाहेरगावी पाठवावं लागतंय त्यांच्या या महिलांच्या सांगण्यानुसार 4थी पर्यंत शाळा आहे आणि एक शिक्षक आहे. साहजिक आहे त्या ठिकाणी रस्ताच नसेल तर त्या ठिकाणी कोणता शिक्षक जाणार. म्हणजे आज त्या गावाचं आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व प्रकारचं नुकसान होतंय. आणि आज त्यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलाय त्या आंदोलनाकडं सरकार किती गांभीर्यानं बघतंय हे आता बघणं आवश्यकाचं ठरणार आहे. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा.